मित्रांनो, सध्या आपण उभे आहोत आंबेनळी घाटामध्ये आणि समोरच आपल्याला आज आपण ज्या किल्ल्यावर जाणार आहोत तो किल्ला दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्ही लुटू शकता भटकंतीचा मराठमोळा असा खजिना। तर आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे एका अशा किल्ल्यावरती ज्याने जगातील उत्तम रीतीने लढलेली लढाई अनुभवलेली आहे। नेतृत्व, पराक्रम, उत्तम युद्ध कौशल्य, अचूक नियोजन, नुसतंच नियोजन नाही तर त्या नियोजनाचे परफेक्ट एक्झिक्युशन, निडरपणा, दूरदृष्टी आणि अलौकिक अशा शिवप्रतापाचा साक्षीदार असलेला जावळीच्या खोऱ्यात आणि घनदाट जंगलामध्ये वसलेल्या प्रतापगड किल्ल्यावरती। मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पायथ्यापाशी आलेलो आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहतात इथे पार्किंगची सोय केलेली आहे। चला आपण जाऊया आता गडाच्या दिशेने। चला तर मग। मित्रांनो, आत्ताच आपण जो रोड पाहिला त्याच रोडने आपण किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत जाऊन पोहोचतो। तर या किल्ल्याच्या बांधणीचं रहस्य बघा मित्रांनो। आता जी व्हिडिओमध्ये तुम्ही तटबंदी बघितलेली आहे ती किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत जाताना जेव्हा एखादा सैनिक जाईल त्यावेळेस त्याची तलवार उजव्या हातामध्ये असेल आणि ढाल ही डाव्या हातामध्ये असेल। त्यामुळे वरती तटबंदीमध्ये जे मावळे लपलेले आहेत ते त्याच्यावरती डायरेक्ट मारा करू शकतात, दगडगोट्यांचा मारा करू शकतात। तो असा उभा असल्यामुळे त्याचा उजवा हात हा तटबंदीच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे येणारे गोळे तो तलवारीने आडू शकत नाही। ही अशी आहे या तटबंदीची बांधणीची रचना। तर मित्रांनो, शिवनिर्मित जे किल्ले होते त्या किल्ल्याची खासियत म्हणजे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसत आहे। वरती भवानी मंदिरातील दीपमाळ देखील दिसत आहे। आपण किल्ल्याच्या तटबंदीच्या पायथ्याशी आलेलो आहोत, पण तरी देखील आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा दिसत नाहीये। मित्रांनो, हीच आहे शिवरायांच्या दुर्ग बांधणीची खासियत। मित्रांनो, मी ज्या पायरी मार्गाने चालत आलो तो आपण पाहिला असेल, तो सरळ महादरवाजापर्यंत जात नाही, तो असा 180 डिग्री कोनामध्ये वळून महादरवाजापर्यंत जात आहे। हा पायरी मार्ग असा बांधण्याचा काय उद्देश असू शकतो? त्याचा दोन उद्देश आहेत। फर्स्ट म्हणजे जर शत्रूची एक तुकडी इथं आली आणि त्यांनी ओंडक्याच्या साहाय्याने पळत जाऊन महादरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर त्यांना या 180 डिग्रीमध्ये पायरी मार्ग वळवल्यामुळे ते शक्य होणार नाही। त्यांना ओंडका घेऊन स्पीडच भेटणार नाहीये महादरवाज्यावरती आघात करण्यासाठी। आणि सेम जर शत्रूने हा महादरवाजा हत्तीचा वापर करून तोडायचा प्रयत्न केला तर हत्तीला पण हा पायरी मार्ग चढणे शक्य होणार नाही, कारण त्याला स्पीडच भेटणार नाही। मित्रांनो, हा पायरी मार्गाची खासियत म्हणजे याच्या पायऱ्या सेम हाईटच्या नाहीत मित्रांनो, त्या कमी जास्त प्रमाणामध्ये आहेत। आपण महादरवाजाच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला त्या पायऱ्यांची रचना बघाव्यास मिळेल। तर आता आपण पुढे जाणार आहोत महादरवाजाच्या दिशेने। चला तर मग।
मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. पायऱ्यांच्या उंची ही कमी जास्त आहे, ते आपण इथे पाहू शकता. या गडाच्या महाद्वाराची बांधणी गोमुखी प्रकारातील आहे, त्यामुळे तटबंदीच्या अगदी पायथ्याशी जरी आपण आलो तरी आपल्याला गडाचा महादरवाजा दिसत नाही. किल्ल्याच्या महादरवाजावरती दोन्ही बाजूला आपल्याला शरभाची द्वारशिल्प काढलेली दिसतात. या बुरुजामध्ये ह्या ज्या फटी किंवा होल्स दिसत आहे मित्रांनो, त्याला जंगे असे म्हणतात. याचा वापर म्हणजे जर शत्रू इथे आला तर वरून त्याच्यावरती मारा करू शकतो. तर या जंगे आपल्याला दोन प्रकारामध्ये दिसत आहेत मित्रांनो. तर ही समोरची जी जंगे आहे, जी अशी इन्क्लाइन खाली येत आहे, त्याचा वापर उकळते तेल टाकण्यासाठी होतो मित्रांनो. आणि जी छोटी चौकोनी असते इन्क्लाइन, त्याचा वापर बंदुकीने मारा करण्यासाठी केला जातो. तर आपण गडाचा महादरवाजा पाहिलात. या गडाच्या महादरवाजाला 3 प्रकारे संरक्षण दिलेलं आहे मित्रांनो. एक म्हणजे हा दरवाजा गोमुखी प्रकारामध्ये बांधलेला आहे, त्याच्यामुळे शत्रू अगदी जवळ जरी आला तरी त्याला महादरवाजा कुठे आहे हे कळत नाही. त्याच्यानंतर दुसरं संरक्षण म्हणजे या दोन्ही बुरुजामध्ये असलेल्या जंग्या तुम्ही पाहिले मित्रांनो. जर शत्रूची तुकडी एखादी येथे आली तर या जंग्यामधून त्या शत्रूच्या तुकडीवरती मारा केला जाऊ शकतो. आणि तिसरा आणि सगळ्यात भारी मराठ्यांचा गनिमी कावा म्हणजे जर इथं शत्रूची एखादी तुकडी चालून आलीच तर आपण पाहू शकता, मी जसा उभं राहिलेलो आहे त्यांची तोंडाची दिशा ही महादरवाजाकडे असेल आणि त्यांची पाठ ही मागे असेल. आपल्याला स्क्वेअर आकाराचा होल दिसत आहे मित्रांनो. शत्रूची जी काही तुकडी इथे आलेली आहे त्या पूर्ण तुकडीवरती एकच मावळा त्या होलमधून तोफेने मारा करून ती तुकडी गारद करू शकतो. हा होता मराठ्यांचा गनिमी कावा. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या महादरवाज्यातून प्रवेश करून आतमध्ये आलेलो आहोत. आपण माझ्या उजवीकडे पाहू शकता, आपल्याला जवळजवळ 650 किलोची तोफ आपल्याला पाहावयास मिळत आहे. पूर्वी ही तोफ इथे नव्हती मित्रांनो. ही तोफ त्या बुरुजावरती होती, जो आपण बुरुज नंतर पाहणार आहोत. तर सर्वांना पाहता यावी म्हणून त्या तोफीची स्थापना इथे केलेली आहे मित्रांनो. तर तोफ चालवण्यासाठी तोफगोळा लागतो, बारूद लागतो आणि दुसरं लागतं आग. आग कशाने पेटवली जाते? मशालीने पेटवली जाते. तर मित्रांनो, या मशाली ठेवण्यासाठी हे असे दगडी स्टँड होते मित्रांनो. आपण येथे पाहता या दगडी स्टँडला होल देखील आहे, त्यामुळे या होलमध्ये ती मशाल ठेवली जायची. तर मित्रांनो, हा जो किल्ल्याचा महादरवाजा पाहता तो ओरिजिनल नाही आहे. हा हल्लीच संवर्धन करणाऱ्या संस्थांनी बसवलेला आहे मित्रांनो. तर हा जो डाव्या बाजूला ठेवलेला जीर्ण अवस्थेमध्ये आहे तो आहे किल्ल्याचा ओरिजिनल दरवाजा. महादरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर रस्त्याचे 2 फाटे फुटतात. डाव्या बाजूचा रोड हा किल्ल्यावरती जातो आणि उजव्या बाजूचा रोड हा ध्वज बुरुज किंवा अफजल्या बुरुज याच्याकडे जातो. तर आपण जाऊया सर्वप्रथम ध्वज बुरुजाकडे. चला तर मग. तर आपण या माचीवरून चालत आलेलो आहोत. या माचीवरती आपल्याला सेंटरमध्ये आपण पाहू शकता 2 दगडी जात्याचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळत आहेत. जातं म्हणजे काय? जातं म्हणजे लेटेस्ट भाषेमध्ये मिक्सर किंवा पिठाची गिरणी मित्रांनो. तर मित्रांनो, अशा रीतीने या पायऱ्या चढून आपण आलेलो आहोत ध्वज बुरुजावरती. तर या किल्ल्यावरती एक आनंदाची गोष्ट आपल्याला पाहावयास मिळाली, ती म्हणजे या किल्ल्यावरती संवर्धनाचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे जे कोणी हे काम संवर्धनाचे काम सुरू केलेले आहे त्यांना शतशः धन्यवाद. तर मित्रांनो, सध्या मी उभा आहे ध्वज बुरुजावरती
आणि आपण माझ्या पाठीमागे पाहतात महाराजांनी जो शिवप्रताप केला त्याचा हा रिझल्ट आपल्याला पाठीमागे दिसत आहे मित्रांनो। तोरणा किल्ल्यावरती झुंजार माचीवर असणाऱ्या बुरुजाप्रमाणे येथे देखील बुरुजाच्या बाहेर एक छोटासा बुरुज अशी दुहेरी संरक्षण केलेली रचना आपल्याला पाहावयास मिळते। ध्वजबुरुजावरून प्रतापगडचे दिसणारे विहंगम असे दृश्य। महादरवाज्यातून गडावरती प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने चालत आले की आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला एक बुरुज दिसत आहे। उजव्या बाजूला आपण पाहतात जो आपल्याला मार्ग दिसत आहे तो आहे पालखी मार्ग किंवा यालाच आपण राजमार्ग देखील म्हणू शकतो। पालखी दरवाजाच्या भिंतीवरती आपल्याला 2 द्वारशिल्प पाहावयास मिळत आहेत। पालखी दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला सैनिकांसाठी राहण्याची जागा देखील आपल्याला दिसत आहे मित्रांनो। वातावरण क्लिअर असेल तर या किल्ल्यावरून जवळजवळ 14 किल्ले दिसतात। मधुमकरनगड, वासोटा, सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनवंदनगड, रोहिडेश्वर, राजगड, केंजळगड, तोरणा, रायगड, कोंढवीचा किल्ला, सुमारगड, महिपतगड, रसाळगड। प्रतापगड येथे येण्याचा मार्ग आहे पुणे, शिरवळ, खंडाळा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, आंबेनळी घाटामार्गे प्रतापगड। या मार्गाने आल्यावर अंतर आहे साधारण 140 किलोमीटर। प्रतापगड हा एक गिरिदुर्ग असून तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे। त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 3556 फूट। मित्रांनो, महाराजांवरती काय प्रकारचं संकट आलं होतं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला एक प्रतापगड युद्ध समजून घेण्याच्या आधी जावळी प्रकरण काय होतं हे समजून घ्यावं लागेल। जावळी म्हणजे जयवल्ली, येता जावळी जाता गोवली म्हणून मिरवली गेलेली। जावळी प्रदेश इतका घनदाट आणि दुर्गम होता की दिवसा सुद्धा सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नसत। बाबासाहेब पुरंदरे जावळीचे वर्णन करताना म्हणतात की एक वेळ हिडिंबे राक्षसिणीच्या केसातील ऊ सापडेल पण जावळीच्या जंगलातील हत्ती सापडणार नाही। जावळी हा प्रांत खूप वर्ष आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता आणि त्याचा कारभार जावळीचे चंद्रराव मोरे करत होते। चंद्रराव हा त्यांना दिलेला किताब होता। महाराजांच्या पाठिंब्यामुळेच जावळीचे यशवंतराव हे जावळीच्या गादीवर आले होते। महाराजांचा उद्देश असा होता की मोरे हे हिंदू राजे असून त्यांचा स्वराज्याच्या कामी उपयोग होईल, पण झाले उलटेच। हे मोरे आपल्याच लोकांना त्रास देऊ लागले। त्यांनी महाराजांविरुद्ध सवता सोबा मांडला। मोरे हे विसरलेच की महाराजांमुळेच त्यांना जावळी मिळालेली आहे। महाराजांचे उपकार विसरले आणि महाराजांना पत्र पाठवले। ते थोडक्यात असे, तुम्ही तर काल राजे झालात, तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा देव महाबळेश्वर, देवाच्या आणि आदिलशाहीच्या कृपेने आम्हाला सिंहासन मिळालेले आहे। येता जावळी जाता गोवली असा मगरूरपणा पाहून महाराज एकदम भडकले। मोऱ्यांना अखेरची संधी द्यावी म्हणून त्यांनी त्यांना पत्राचे उत्तर पाठवले। जावळी खाली करून राजा न म्हणून हात रुमाल बांधून येणे। हात रुमाल बांधून येणे म्हणजे शरण होऊन येणे। हे उत्तर ऐकून मोरे अजून गुरमीला आले, कारण त्यांच्याकडे होते जावळीचे खोरे। जावळी म्हणजे वाघाची जाळी, महाबिकट घनदाट जंगलांचा डोंगर दऱ्याचा प्रदेश। या जावळीच्या खोऱ्यामध्ये उतरणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या खाईमध्ये उतरण्यासारखे होते। याच गुरमीमध्ये मोऱ्यांनी महाराजांना उलट उत्तर पाठवलं, तुम्हामध्ये पुरुषार्थ असेल तर उद्या येणार असेल तर आजच या, दारुगोळा मौजूद आहे, एकही मनुष्य माघारी जाणार नाही। हे पत्र वाचून महाराज भयंकर संतापले। काय परिस्थिती होती बघा। एक होते जगद्गुरु तुकाराम महाराज, जे स्वराज्य उभारणीमध्ये महाराजांना मोलाचे मार्गदर्शन करत होते। दुसरे होते कान्होजी नाईक जेधे देशमुख, ज्यांनी आपल्या वतनावरती स्वराज्यासाठी पाणी सोडलं होतं आणि स्वतःची 5 मुलं देखील महाराजांच्या पायी अर्पण केली होती। आणि हे होते जावळीचे मोरे, जे आपल्या महाराजांशी युद्ध करण्यासाठी तयार झाले होते। महाराजांनी आता जावळीवर आक्रमण करायचे ठरवले। कान्होजी नाईक जेधे देशमुख, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंडळकर अशा सरदारांना घेऊन महाराज जावळीवर उतरले।
महाराजांनी आपल्या फौजेचे 2 तुकडे केले. एक फौज रडतोंडीच्या घाटाने पार गावाकडे पाठवली. मोऱ्यांना वाटले महाराजांनी पारच्या बाजूने हल्ला केलेला आहे. मोऱ्यांनी आपला सर्व मोर्चा पार गावाकडे वळवला. पण महाराज एल्फिस्टन पॉइंट, त्याचं आधीचं नाव होतं पांगळा, येथून निश्रेणीच्या वाटेने डायरेक्ट जावळीत उतरले. मोरे पार गावाकडे, महाराज जावळीमध्ये. मग काय एकदम भयंकर कालवा उठला. चतुर्बेट, जोर, शिवथर आणि खुद्द जावळीवर मराठ्यांनी एकाच वेळी छापा घातला. चंद्रराव, हनुमंतराव, प्रतापराव आणि सगळी मोरे मंडळी धावली. घनघोर असे युद्ध सुरू झाले. कापाकापी, किंकाळ्या यांनी जावळी हादरून गेली. संभाजी कावजे यांनी हनुमंतराव मोरे यांना ठार केले. प्रतापराव तर पळून विजापूरला गेले. खासे चंद्रराव जावळी हातची जाते हे पाहून रायरीकडे पळून गेले. महाराजांनी जावळी आणि आजूबाजूच्या प्रदेशाबरोबर चंद्रगड, मकरंदगड, सांभारगड, सोनगड हे किल्ले स्वराज्यामध्ये सामील करून घेतले. त्या युद्धामध्ये महाराजांना 2 हिरे सापडले. पहिला हिरा म्हणजे हा भोरप्या डोंगर आणि दुसरा हिरा म्हणजे मुरारबाजी देशपांडे. पहिल्या हिऱ्याचे म्हणजे भोरप्या डोंगराचे रूपांतर महाराजांनी प्रतापगड किल्ल्यामध्ये केले आणि दुसरा हिरा म्हणजे मुरारबाजी देशपांडे यांनी आपली स्वामीनिष्ठा पुरंदरच्या किल्ल्यावरती सिद्ध केली. जावळी जिंकल्यानंतर आसपासच्या परिसरावरती वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरवले आणि इसवी सन 1656 साली मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा किल्ला बांधून घेतला. या विजयाचा तिसरा हिरा घेण्याचे अजून बाकी आहे. जावळी प्रांताचा कारभार रांखेला लावून महाराज गेले ते रायरीला. तेथे चंद्रराव मोरे लपून बसले होते. रायरीला गेल्यानंतर शिळीमकर यांच्या मध्यस्थीतून जावळीच्या मोऱ्यांचा पुरता बंदोबस्त केला. तिथे सापडला तिसरा हिरा, तो म्हणजे रायरीचा डोंगर, ज्यावर महाराजांनी दुर्गेश्वर श्रीमान रायगड उभारला आणि स्वराज्याची राजधानी वसवली. महाराजांनी जावळीवरती विजय मिळवला. त्यामुळे आदिलशहाने अफजल खानाला स्वराज्यावरती चालून महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. तर या अफजल खान स्वारीचा उद्देश काय होता तर आपण पाहूया. महाराजांनी जावळी जिंकली आणि जावळी हातची गेल्याने कोकण विजापूर मार्गे होणाऱ्या व्यापारातून जो महसूल आदिलशाहीला मिळायचा तो बंद झाला. त्याच्यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. आदिलशहाचा महसूल परत सुरू व्हावा म्हणून महाराजांचा बंदोबस्त करायचा, जावळी ताब्यामध्ये घ्यायची, हा मुख्य उद्देश अफजल खान स्वारीचा होता. जावळी हातची गेल्यामुळे आदिलशहाला त्यांचा राज्यविस्तार कोकण प्रांतामध्ये वाढवता येत नव्हता. त्यामुळे महाराजांचा बिमोड करण्यासाठी आदिलशहाने अफजल खान याला स्वराज्यावरती चालून पाठवले. अफजल खान आदिलशहातर्फे स्वराज्यावर चालून येणार हे आता निश्चित झालं होतं. तर आपण हे जाणून घेऊया की अफजल खानालाच का आदिलशहाने स्वराज्यावर पाठवलं. अफजल खान हा इसवी सन 1649 ते 1659 असे 10 वर्ष तो वाईचा मुकासदार होता. त्याला वाई आणि जावळीचा प्रांत पूर्णपणे माहीत होता. अफजल खानाला गावांना स्वतःची नावे द्यायची खूप खोड होती. वाईजवळ बावधन नावाचं एक गाव आहे, त्याचं नाव त्यांनी अफजलनगर ठेवलं. विजापूरजवळ महिंद्री नावाचं गाव होतं, त्याचं नाव त्यांनी अफजलपूर ठेवलं. साताऱ्यातील कोरेगाव जवळ रहमतपूर नावाचं गाव आहे, याचं मूळ नाव आहे कुमठ बुद्रुक. या गावामध्ये शहाजीराजांचा मित्र रंदौला खान वारला होता. रंदौला खानाचा रोजा त्यांचा मुलगा रहमत खान याने तिथे बांधला आणि गावाला नाव दिलं रहमतपूर. मग अफजल खान या रहमतपूर गावामध्ये आला. मग त्या रोजावरती त्याने स्वतःचा शिलालेख लिहिला आणि त्या गावाला नाव ठेवलं अफजलपूर. साहजिकच आहे हे नाव काय टिकलं नाही आणि आजही ते गाव रहमतपूर या नावानेच ओळखले जाते. अफजल खान हा भोसले कुटुंबियांचा पक्का वैरी होता. शहाजी महाराजांना कैद करण्यामध्ये व शिवरायांचे वडील बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या वेड्यामध्ये दगाबाजीने मारण्यामध्ये हा अफजल खान पुढे होता. अफजल खान हा 6.5 फुटांचा धिप्पाड देह होता. अत्यंत लहान कुटुंबातून येऊनही तो विजापूरच्या दरबारातील नव्हे तर अवघ्या दख्खन मधला नामांकित सरदार पदाला पोहोचला होता. प्रचंड मुत्सद्दी, क्रूर, कपटी, पराक्रमी असलेला असा हा अफजल खान हा
कमालीचा धर्मवेडा होता. तो स्वतःला कातिले मुत मर्दिदान व काफरान, सिकंदर बुनियादे बुतान, दिनदार कुफ्र शिकन आणि दिनदार बुत शिकन अशी बिरुदे लावायचा. मूर्ती विध्वंसक, काफिरांचा कर्दनकाळ, धर्म संरक्षक असं म्हणून घेणारा अफजल खान कट्टर इस्लामी धर्मनिष्ठ होता. स्वधर्मावरचा आत्मविश्वास आणि स्वतःबाबत असलेला अहंकार त्याच्या असलेल्या शिक्क्यातून दिसतो. त्याचा शिक्का असा होता: गर अर्ज कुनद सिपर अला, फजल फुजला व फजल अफजल, अजहर मुल्की बजाय तसबी, आवाज आयद अफजल अफजल. चढ्या घोड्यानिशी शिवाजीला जिंदा या मुर्दा घेऊन येतो अशी गर्जना करत अफजल खान विजापूर वरून जून 1659 मध्ये मोठा फौजफाटा घेऊन निघाला. जसजसा तो जवळजवळ येत होता तसे विविध आदिलशाही सरदार त्याला येऊन मिळत होते आणि त्याची फौज उगत होती. शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांना खान येत आहे ही बातमी त्यांना समजली तेव्हा त्यांनी आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणि दुर्गम असलेल्या प्रतापगड किल्ल्यावरती हलवला. सईबाईंचे भाऊ आणि महाराजांचे मेव्हणे बजाजी नाईक निंबाळकर यांना अफजल खानाने कैद केले. त्यांची सुनता करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी महाराजांनी अफजल खानाकडील मराठी सरदार नाईकजी पांढरे यांच्या मध्यस्थीने बजाजी राजे निंबाळकर यांना 60,000 होनाची खंडणी देऊन खानाच्या कैदेतून सोडवले. वाटेत येताना तो देवळे पाडत आणि मूर्ती भंजन करत आला. अफजल खानाने तुळजापूर येथील भवानी मंदिराचा उद्ध्वंस केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरती वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदिरे अशा प्रकारे आपण उद्ध्वस्त केली तर शिवाजी महाराज चिडतील आणि खुल्या मैदानामध्ये येऊन युद्ध करतील. परंतु शिवाजी महाराजांनी अजूनही बचावाचा पवित्रा घेतला होता. शिवाजी महाराज यांच्या वतीने गोपीनाथ पंत बोकील आणि अफजल खान यांच्या वतीने कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या दोन्ही वकिलांनी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट प्रतापगडच्या जनीच्या टेंभ्यापर्यंत घडून आणली. याच्यामध्ये गोपीनाथ पंत बोकील काकांचा खूप मोठा सहभाग होता. भेटीदरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले होते. म्हणजे ही भेट निशस्त्र होऊन घ्यायची आहे असे ठरले होते. काही कागदपत्रामध्ये काही स्रोतांकडून असे कळते की ही भेट सशस्त्र ठरली होती. सध्या हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. प्रत्येक पक्षाने स्वतःचे आपले 10 अंगरक्षक आणावे. त्यापैकी एक अंगरक्षक हा शामियानाबाहेर उभा राहील आणि बाकीचे अंगरक्षक हे बाणाच्या टप्प्यावरती उभे राहतील. अफजल खानाबरोबर कोण कोण होतं? शंकराजी मोहिते, पिलाजीराजे मोहिते, पहलवान खान, रहीम खान, अब्दुल सईद आणि बडा सईद, सय्यद बंडा नाही. काही बखरीमध्ये सय्यद बंडू असे देखील ऐकल्याचे इतिहासकार निनाद बेडेकर सर सांगतात. 6 अंगरक्षक आणि अजून 4 जण होते. असे 10 अंगरक्षक आणि वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असे अफजल खानाबरोबर येणार होते. महाराजांबरोबर ती कोण लोक होते त्यांची नावे आपल्याला इतिहासाच्या साधनांमध्ये उपलब्ध आहेत. 10 लोकांमध्ये होते काताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला, संभाजी कावजी कोंडाळकर, सुरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम. वकील होते गोपीनाथ पंत बोकील. मग सरतेशेवटी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली. त्याच्यानंतर अफजल खानाला कसं मारलं याच्यामध्ये इतिहासकारांमध्ये खूप सारी मतमतांतर आहेत. कोणी म्हणतं वाघनख्याने मारलं, कोणी म्हणतं की तलवारीने मारलं. कुठल्या शस्त्राने मारलं हे महत्त्वाचं नाही मित्रांनो. एवढा मोठा धिप्पाड अफजल खान एवढी मोठी फौज घेऊन आला होता. त्याला महाराजांनी आपल्या अचूक अशा युद्ध कौशल्यांनी आपल्याला अनुकूल अशा युद्ध क्षेत्रामध्ये आणून बरोबर गनिमी काव्याने 32 दाताचा बोकड फाडलेला होता. हे महत्त्वाचं आहे. अफजल खानाचे कापून आणलेले शीर जे संभाजी कावजी कोंडाळकर यांनी आणले होते ते थोड्या दिवसासाठी ध्वज बुर्जावरती ठेवण्यात आले होते. त्याच्यानंतर ते शीर जिजामाता यांना
पाहण्यासाठी राजगडावरती पाठवण्यात आले। त्याच्यानंतर त्या शिराला राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या कोनाड्यामध्ये जागा मिळाली। त्याच्यानंतर अफजल खानाच्या देहाचे महाराजांनी मुस्लिम चालीरीतीने त्याचं दफन केलं। मित्रांनो, येथे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर महाराजांनी ज्या पद्धतीने प्रतापगडच्या युद्धाची आखणी केली होती त्याच पद्धतीने महाराजांच्या मावळ्यांनी त्याची अंमलबजावणी केली आणि या युद्धामध्ये अफजल खानाच्या सैन्याचा पुरा धुव्वा उडवला। मित्रांनो, महाराजांनी एवढ्या मोठ्या युद्धामध्ये हा असा पराक्रम करून दाखवला। यावरच महाराज शांत बसले नाहीत, ते लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मोहीम काढली। त्यांचा एक सरदार दोरोजी हा कोकणामध्ये पाठवला। दोरोजीने तिथे राजापूर, जैतापूर, दाभोळ ही बंदरं हस्तगत केली। त्याच्यानंतर दुसरे म्हणजे नेताजी पालकर यांना विजापूरच्या दिशेने पाठवले। त्यांनी तिकुटापर्यंतचा प्रदेश त्यांनी जिंकून घेतला। त्याच्यानंतर स्वतः महाराज सातारा, वाई, कराड हे सगळे प्रांत जिंकत कोल्हापूर जिंकलं। त्याच्यानंतर शेवटी त्यांनी पन्हाळा जिंकला। महाराजांच्या या स्ट्रॅटेजीचं सर्वात मोठं यश म्हणजे 15 दिवसामध्ये 18 किल्ले महाराजांनी जिंकलेले आहेत। त्याच्यानंतर अगदी कोल्हापूर, पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश हा महाराजांनी काबीज केलेला आहे। हे होतं महाराजांचं सर्वात मोठं यश। प्रतापगडच्या युद्धामध्ये कान्होजी नाईक जेधे देशमुख यांनी खूप चांगली कामगिरी केली, म्हणून त्यांना स्वराज्यामध्ये मानाचे पहिले पान दिले होते। अनेक जखमींना विविध प्रकारची बक्षिसे दिली होती। सैन्यातील अधिकाऱ्यांना सोन्याची कडी दिली होती, सोन्याची पदके दिली होती। पंताजी गोपीनाथ काका यांना हिवरे गाव इनाम करून दिले होते। 1 लाख वार्षिक होऊन इतके उत्पन्न त्यांना इनाम म्हणून दिले होते। मित्रांनो, पायरी मार्गाने चालत आल्यानंतर आपण माझ्या उजवीकडे पाहू शकता, आपल्याला एक पाण्याचा खोदीव तलाव दिसत आहे। मित्रांनो, गडाच्या बांधणीसाठी दगड कुठून आणला तर असा डोंगर खोदला, त्याचा तलाव केला आणि त्याच्यामध्ये जे निघणारा दगड आहे त्याच दगडाने किल्ला बांधून काढला। मित्रांनो, आता आपण भवानी माता मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत। आपण माझ्या डाव्या बाजूला पाहत आहात या हल्लीच बांधकाम करण्यात आलेल्या पायऱ्या आहेत आणि या उजव्या बाजूला पहा महाराजांनी बांधलेला दगडी पायरी मार्ग। फरक स्पष्ट दिसत आहे। मित्रांनो, नुसत्या सिमेंटमध्ये जान असून फायदा नसतो, रक्तामध्ये इमानही असावं लागतं। रक्तामध्ये जर इमान असेल तर त्याचा रिझल्ट असा दिसतो आपल्याला, आणि नसेल तर असा। मित्रांनो, एवढ्या गर्मीमध्ये येतो बनताही आहे। तर मित्रांनो, भवानी मातेची ही जी मूर्ती पाहत आहात, ही मूर्ती घडवण्यासाठी दगड इथला नाही वापरलेला। मित्रांनो, हा दगड महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम दगड तिथून इथे मागवलेला आहे आणि त्याच्यातून ही अष्टभुजा असलेली भवानी माता घडवलेली आहे। तर ही सुंदर अशी शाळीग्राम पासून बनवलेली मूर्ती महाराजांनी बनवण्याचे काम दिले होते बंबाजी नाईक पानसरे यांना। अफजल खान याच्याबरोबर झालेल्या युद्धामध्ये एकाच युद्धात 600 सैनिक मारणाऱ्या स्वराज्याच्या 4थ्या सरनोबत श्री हंबीरराव मोहिते यांची ही तलवार आहे। मित्रांनो, समोर आपल्याला शिवकाळामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही तोफा पाहावयास मिळतात। समोरच आपल्याला 2 दीपमाळा दिसत आहेत आणि त्या 2 दीपमाळेच्या उजव्या बाजूला आत्ता हल्लीच बांधलेला नगारखाना दिसत आहे। तो नगारखाना पूर्वी लाकडी होता। मित्रांनो, समोरच आपल्याला
प्रतापगडच्या युद्धाची महाराजांनी केलेली स्ट्रॅटेजी आपल्याला दिसत आहे. भवानी मातेचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे शिवकालीन खेडेगाव म्हणजे प्रतापगडचे हस्तकला केंद्र आहे. इथे खूप छान छान गोष्टी आपल्याला मिळतात. आपल्याला जर त्या आवडल्या तर आपण त्या जरूर विकत घ्याव्यात. आता माझ्या उजव्या बाजूला जर आपण चालत गेलो तर आपल्याला भवानी तलाव लागणार आहे आणि आपण आता त्या दिशेने चाललेलो आहोत. चला तर मग. चला, या तटबंदीच्या बाजूबाजूनेच आपल्याला भवानी तलाव आणि तिकडे असलेल्या बुरुजाकडे जायचे आहे. चला तर मग. मित्रांनो, हस्तकला केंद्रापासून थोडेच अंतर चालत आले की आपण येऊन पोचतो ते या खोदीव भवानी तलावाकडे. या भवानी तलावाच्या बाजूलाच एक मोठा बुरुज देखील बांधलेला दिसत आहे मित्रांनो. जवळजवळ 5 ते 6 वेळा मी प्रतापगडला आलो मित्रांनो, पण या भवानी तलाव आणि हा बुरुज मी आज फर्स्ट टाइम बघत आहे. आत्ताच आपले भवानी मातेचे दर्शन झालेले आहे. आता जाऊया बालेकिल्ल्याच्या दिशेने. चल. बालेकिल्ल्याचा दरवाजा देखील गोमुखी प्रकारातील आपल्याला असल्याचे दिसून येते मित्रांनो. या 2 बुरुजाच्या मध्येच आपल्या बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे. मित्रांनो, भवानी मातेचे दर्शन घेऊन आता आपण आले आहोत बालेकिल्ल्याच्या महादरवाजापाशी. चला तर मग आता जाऊया बालेकिल्ल्याच्या दिशेने. चला. गडाच्या महादरवाजाच्या प्रमाणेच बालेकिल्ल्याचा दरवाजा देखील गोमुख प्रकारातील आहे. मित्रांनो, कॅब चेंज झाली. प्रतापगडावरती नवीन कॅब घेतलेली आहे. आत्ताच आपण बालेकिल्ल्याच्या महादरवाज्यातून प्रवेश केलेला आहे. इथून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला गेलो तर आपल्याला केदारेश्वर मंदिर लागते आणि इथून जर उजव्या बाजूला गेलो तर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याकडे जाता येते. तर सर्वप्रथम आपण जाणार आहोत केदारेश्वर मंदिराकडे. चला तर मग. बालेकिल्ल्याच्या महादरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने आले की आपण येऊन पोचतो ते ह्या केदारेश्वर मंदिरामध्ये. तर चला आपण दर्शन घेऊया प्रथम केदारेश्वराचे. चला तर मग. जय शिवशंभो हर महादेव. इसवी सन 1656 साली या गडाचे बांधकाम चालू असताना हे स्वयंभू शिवलिंग सापडले. केदारेश्वर मंदिरासमोरच आपल्याला एक दगडी चौथरा दिसत आहे मित्रांनो. ती आहे प्रतापगडावरील महाराजांची सदर. केदारेश्वर मंदिरापासून आपल्याला भवानी तलाव येथे असणारा बुरुज, त्याच्यानंतर भवानी मातेचे मंदिर, समोर असलेला ध्वज बुरुज देखील आपल्याला दिसत आहे मित्रांनो. आत्ताच आपले केदारेश्वराचे दर्शन झालेले आहे. आता आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर कडेलोट पॉइंट, त्याच्यानंतर महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. हे सर्व पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. चला तर मग.
केदारेश्वर मंदिरापासून थोडे अंतर चालत आले की आपण या बुरुजावरती येऊन पोहोचतो। तर मित्रांनो, येथे आपण पाहू शकता, येथे एक चोर दरवाजा आहे। चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया या चोर दरवाजामध्ये। काय हो खाली तिकडे? मित्रांनो, चोर दरवाजा या बुरुजाच्या भिंतीमध्येच बाहेर निघत आहे। मित्रांनो, आता ज्या जागेवरून मी चालत आलो त्याला फांजी असे म्हणतात मित्रांनो। आणि ही जी बाजूला पाहतात आपण, याला तटबंदी असे म्हणतात। तटबंदीमध्ये हे जे होल्स ठेवलेले असतात याला जंग्या म्हणतात। जंग्याचा वापर मी ऑलरेडी महादरवाजाच्या तिथे सांगितलेला आहे। मित्रांनो, सध्या आपण उभे आहोत गडाच्या कडेलोट पॉइंट येथे। कडेलोट पॉइंट म्हणजे जो माणूस स्वराज्याशी गद्दारी करतो, फितुरी करतो, त्याला एका गोणीमध्ये भरायचा, गोणीचं तोंड दोरीने बांधून द्यायचं आणि द्यायचं इथनं लोटून। कडेलोट पॉइंट पासून पुढे चालत आले की आपल्याला अजून एक बुरुज पाहावयास मिळतो। या बुरुजाचे नाव आहे रेडका बुरुज। या बुरुजामध्ये आपल्याला अजून एक चोर दरवाजा पाहावयास मिळतो। आपण पाहू शकता, हा चोर दरवाजा ओपन कुठे होतो हे कोणालाही कळणार नाही अशा जागी हा चोर दरवाजा ओपन होत आहे मित्रांनो। या बाजूने जी तटबंदी येते तिला असे वळवलेले आहे, त्याच्यानंतर ती तटबंदी कंटिन्यू होते। या दोन्ही तटबंदीमध्ये गॅप आहे आणि या गॅपमध्ये हा चोर दरवाजा ओपन होतो मित्रांनो। समोर दिसणाऱ्या बुरुजावरून चालत आले की आपण सरळ या तटबंदीच्या बाजूबाजूने जातो आणि समोरच आपल्याला बुरुज दिसत आहे, त्याचे नाव आहे यशवंत बुरुज। तटबंदीवर पहारा करताना जे कोण पहारेकरी होते, रात्रीच्या वेळी गस्त घालताना पहारेकरांना उजेडासाठी मशाल वापरायचे। ती मशाल ठेवण्यासाठीचे स्टँड आपल्याला या तटबंदीच्या भिंतीमध्ये लावल्याचे दिसत आहे। जे दुर्ग बांधणीमध्ये जे मजूर काम करत असतील त्यांची ताकद किती असेल याचा अंदाज लावायचा असेल तर हा समोरचा दगड पहा मित्रांनो, याची साईज बघा। हा दगड कसा उचलला असेल, हा दगड कसा घडवला असेल, यावरून कळते त्यावेळच्या लोकांची शरीरयष्टी काय असेल। मित्रांनो, येथील झाडावर खूपच माकडे आहेत, त्यामुळे तुमच्या जर काही खाण्याचे पदार्थ असतील, बॅग्स असतील तर त्या सांभाळा। बालेकिल्ल्याच्या आवारामध्ये आपल्याला जमिनीमध्ये असणारा एक दगडी रांजण देखील पाहावयास मिळत आहे। अश्वारूढ पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला 3 तोफा पाहावयास मिळतात। या तोफाचे संवर्धन खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे। या तोफांना रंगरंगोटी करून त्याला तोफ गाड्यावरती व्यवस्थित ठिकाणी बसवलेले आहे। प्रतापगडाच्या सर्वात उंच असलेल्या जागेवरती हा अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे मित्रांनो। याच जागी महाराजांचा राहता वाडा होता जो ब्रिटिशांनी पाडून टाकला। मित्रांनो, तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओमध्ये असे ऐकले असेल की महाराज हे नुसते महाराष्ट्राचे नव्हे, भारताचे नव्हे, तर अगदी विश्वातले उत्तम असे योद्धे होते। तर हे मी का म्हणतो, तर तुम्हाला पोर्तुगीज गव्हर्नर गोवा यांनी जे काही महाराजांबद्दल उद्गार काढले त्याच्यावरून कळते। या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना ही जगजत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल, असं पोर्तुगीज गव्हर्नर गोवा यांनी असे म्हटलेले आहे। तुम्ही पाहतच असाल, जगामधले जे काही बेस्ट 17 योद्धे होते त्यांच्याबद्दल त्यांच्या देशातील लोक हे भरभरून बोलतात। त्यांचं कर्तृत्व इजबर आहे,
पण ते बोलताना एवढं बोलतात. पण मित्रांनो, आपल्या महाराजांचं एवढं महान कर्तृत्व आहे, पण आपण बोलायला कमी पडतो आहोत. मित्रांनो, महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची टोटल उंची आहे 36 फूट. तर त्यातल्या महाराजांच्या पुतळ्याची उंची आहे 16 फूट आणि बांधकामाची आहे 20 फूट, अशी टोटल 36 फूट आहे. तर जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावरती झाला, त्यावेळी इंग्रजांच्या वतीने हेनरी ऑक्झेंडन तिथे उपस्थित होता. त्याने रायगडावरती एक भला मोठा हत्ती पाहिला, ज्याच्यावरून महाराजांची मिरवणूक निघाली होती. तर तो भला मोठा हत्ती पाहून त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की एवढा मोठा हत्ती एवढ्या दुर्गम रायगडावरती कसा आणला असेल. तुमच्या मनामध्ये असाच प्रश्न आला असेल, एवढा मोठा पुतळा एवढ्या दुर्गम प्रतापगडावरती कसा आणला असेल. तर त्याचे उत्तर सांगतो. हा पुतळा पूर्ण असेंबल करून या गडावरती आणला नव्हता. हा पुतळा वेगवेगळ्या 17 सुट्या भागामध्ये वरती आणला, तो इथं असेंबल केला, त्याच्यानंतर त्याची इथे स्थापना करण्यात आली. या पुतळ्याचे उद्घाटन तत्कालीन प्रधानमंत्री श्री पंडित नेहरू यांनी इसवी सन 1957 साली केले. तर मित्रांनो, सध्या मी आहे शिवकालीन खेडेगाव तिथे असणाऱ्या हॉटेल शिवपार्वती येथे. तर मित्रांनो, त्यांची ओळख करून घेऊया. हे आहेत राजेंद्र जंगम. हे शिवपार्वती हॉटेलचे मालक आहेत मित्रांनो. तर आज मी प्रतापगडावरती फिरत असताना मी प्रतापगडावरती भरपूर लोकांची एकदम दाटीवाटीने असणारी घरांची रचना बघितली. त्यानुसार माझ्या मनामध्ये एक डाऊट आला की या गडावरती इतकं अतिक्रमण का झालेलं आहे. सह्याद्रीच्या भटक्याला नेहमी हा प्रश्न पडतो, कारण आता आपल्याला पन्हाळा किल्ला जर पाहायचा असेल तर तिथं लोकवस्ती एवढी झालेली आहे की किल्ला हा शोधावा लागतो. म्हणून हाच प्रश्न मी या शिवपार्वती हॉटेलचे मालक राजेंद्र जंगम यांना विचारला. तर ते याबाबत आता माहिती देत आहेत. सर, प्रतापगडावरती आजही हा किल्ला लोकवस्तीमुळे राबता किल्ला आहे आणि या गडावरती साधारण 25 घरं आहेत. त्या 25 घरांमध्ये 40-45 कुटुंब ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात आणि सर्वच कुटुंबांना 25 कुटुंबांना या गडावरती 25 प्रकारची कामं दिलेली आहेत महाराजांच्या काळामध्ये, की जी कामं आजही पिढ्यानपिढ्या ती करत आलेली आहेत. उदाहरणार्थ, भवानी मातेच्या मंदिरामध्ये देवीचे पुजारी हे पूर्वपरांगत पुजारी हडप म्हणून आहेत. त्यानंतर देवीच्या समोर पुराण वाचता येतं, पुराण वाचलं जातं, तर ते पुराण वाचणारे पुराणिक तिथे आहेत. त्यानंतर हिशोब बघणारे फडणीस असं त्यांचं आडनाव आहे. पूर्ण गडाची देखभाल करण्यासाठी हवालदार यांची नेमणूक केलेली आहे. कासुर्डे हे घराणं आहे ते दरवाजा उघडणे, दरवाजा बंद करणे, कारण आजही गडाचा दरवाजा हा सकाळी सूर्योदयाला उघडला जातो आणि सूर्यास्तानंतर बंद केला जातो. ही महाराजांच्या काळापासूनची प्रथा अजूनही चालू आहे. उतेकर आणि मोरे हे 2 घराणे आहेत, ती पालखीचे भोई म्हणून आहेत. त्याच ठिकाणी जंगम हे कुटुंब राहिलेले आहेत आणि महाराजांनी ज्यावेळेस प्रतापगड बांधण्यासाठी सुरुवात केली, खोदकाम करताना त्यांना स्वयंभू शिवलिंग सापडलं. त्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी कर्नाटकातून काही कुटुंब महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्या कुटुंबांना प्रतापगड या ठिकाणी महादेवाची पूजा करण्यासाठी स्थायिक केलं. ते जंगम कुटुंब आजही इकडे राहतात. अशी सर्व प्रकारची कामं ही महाराजांच्या काळापासून ही सगळी कुटुंब करत आली आहेत आणि जसा जसा काळ बदलत गेला तसं लोकांचं राहणीमान बदलत गेलं, कुटुंब वाढत गेली. त्यामुळे घरांची रचना, पहिली घरं छोटी होती, आता ती थोडी मोठी झाली. त्यामुळे आपल्याला ती गर्दी या ठिकाणी जास्त दिसते. कारण पूर्वी ज्या आमच्या आजोबा पंजोबांनी जी घरं बांधली त्या घरामध्ये तेवढं अशी मुबलक सोयी नव्हत्या आणि आताच्या या पिढीला त्या सगळ्या सोयी लागतात, म्हणून त्याप्रमाणे ती घरं बांधली गेलेली आहेत. एवढंच कारण आहे. ओके, धन्यवाद जंगम साहेब. तर आमच्यासारख्या सह्याद्रीच्या भटक्यांना जो नेहमी प्रश्न पडतो त्याचं अचूक असं निरसन तुम्ही तुमच्या या उत्तराने दिलेलं आहे. तर जंगम साहेब, तुम्ही सांगत होता की या महाबळेश्वरच्या आवारामध्ये 7 शिवालय आहेत, त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. या पूर्ण महाबळेश्वर तालुक्यामध्ये
म्हणजे आत्ता हा महाबळेश्वर तालुका झाला, पण सगळ्यात अगोदर पूर्ण हा जावळीस तालुका होता. अगदी तुम्हाला सांगतो पारगाव खंडाळा इथपर्यंत हा संपूर्ण जावळी तालुका. त्यामध्ये रायरेश्वर हे सुद्धा जावळी तालुक्यामध्येच येत होतं. पण ज्यावेळेस तालुके वेगवेगळे झाले त्यावेळेस भोर तालुका झाला आणि त्या भोर तालुक्यामध्ये रायरेश्वर हा पार्ट निघून गेला. पण आमच्या या महाबळेश्वर तालुक्यामध्ये आजही सप्तशिवालय आहेत. सप्तशिवालय म्हणजे थोडक्यात प्रत्येक गावामध्ये असणारं एक एक स्वयंभू शंकराचं मंदिर, आणि त्या मंदिरांमध्ये पूजा करण्यासाठी महाराजांनी जी कुटुंब कर्नाटकातून आणली त्या प्रत्येक कुटुंबाला त्या गावांमध्ये त्यांनी सोडून दिलं त्या देवाची पूजा करण्यासाठी. तर जी गावं आहेत त्या गावाचं नाव म्हणजे त्या गावामध्ये असणाऱ्या देवाचं नाव, त्या देवाच्या नावावरून त्या गावाला नाव, आणि त्या गावावरून तिथे राहणाऱ्या स्थायिक लोकांना नाव. म्हणजे थोडक्यात आता आमचा रायरेश्वर आहे, तर रायरेश्वर हा महाराजांच्या देवाचंच नाव म्हणजे स्वयंभू शंकराचंच नाव रायरेश्वर. त्याच्यावरून त्या गावामध्ये तिथे जी लोक राहतात त्यांना आडनाव आहे रायरेश्वरकर असं आहे. इकडे तळदेव गाव आहे, तर तळेश्वर हे देवाचं नाव आहे. त्या गावामध्ये राहणाऱ्या मंडळींना तळदेवकर म्हणतात. त्यानंतर धारदेव आहे, तर धारेश्वर हे देवाचं नाव आहे आणि धारदेवकर हे त्यांचं आडनाव आहे. तसेच घोणसपूर हे गाव आहे, तिथे घृणेश्वराचं मंदिर आहे. घृणेश्वर हे देवाचं नाव आणि तिथे राहणाऱ्या मंडळींना घोणसे बोलतात. अशा पद्धतीने ती 7 शिवपुरी आमच्या इकडे पसरलेली आहे. काही ठिकाणी तुम्हाला अतिशय बिकट अवघड अशा वाटेने त्या देवाच्या दर्शनासाठी जावं लागतं, काही ठिकाणी सोपं आहे. पण जास्तीत जास्त जिथे जिथे अवघड आहे अशा पूर्वीच्या लोकांनी झाडाच्या वेलींच्या शिड्या बनवल्या आणि त्या शिड्यांनी वर जायचे. 50-50 किलोचे बोजे त्यांच्या डोक्यावरती असायचे. अलगद ते डोक्यावरती बॅलन्स करून ते वरपर्यंत चढून जायचे. असंही गाव आपल्याला इकडे खाली कोकणामध्ये खेड तालुक्यामध्ये शिरगाव खोपी म्हणून एक गाव आहे. त्या शिरगाव खोपीमधून तुम्ही जर कधी चकदेवला गेलात तर तुम्हाला तो अनुभव पाहायला मिळेल की आजही तिथे शिड्यांनीच वर जावं लागतं. महाबळेश्वर तालुक्यामध्ये असणाऱ्या सप्तशिवालय याबद्दल विस्तृत अशी माहिती आपल्या पुणेरी एक्सप्रेस चॅनलच्या सबस्क्रायबर लोकांना दिलेली आहे. तर याबद्दल मी त्यांचे शतशः धन्यवाद मानतो. धन्यवाद जंगम साहेब. धन्यवाद. तर मित्रांनो, आपला आजचा प्रतापगडचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला भेटू लवकरच. धन्यवाद.